वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार न थांबल्यास टाळे ठोकणार अनिल कदम। अवाजवी वीज भारनियमन व वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नाशिक रोड येथील वीज कंपनीच्या कारभार विजेच्या विविध प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्याने वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार तात्काळ न सुधारल्यास निफाड तालुक्यातील सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्याचा निर्वाणीचा इशारा अनिल कदम यांनी दिलाय। गेल्या आठवड्याभरापासून निफाड तालुक्यात विजेचा प्रचंड लपंडाव सुरू असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले होते। पाणी असूनही विजेअभावी उभी शेती पिके जळून चालली होती। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अनिल कदम यांच्या उपस्थितीत प्रभारी अधीक्षक अभियंता राजाराम डोंगरे, प्रशासन कार्यकारी अभियंता YB निकम, सहाय्यक अभियंता शिंदे यांच्यासमोर आपल्या कंपनीच्या अनागोंदी विरोधात कदम यांनी रुद्रावतार धारण करत शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या वीज वितरण कंपनीला निर्वाणीचा इशारा देत टाळे ठोकून अधिकाऱ्यांना मारझोड आंदोलन करण्याची तंबी दिली। यावेळी मुख्य अभियंता कुमठेकर व प्रभारी अधीक्षक अभियंता राजाराम डोंगरे यांनी निफाड तालुक्यातील विजेच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन अनिल कदम व शिष्टमंडळात परिसरात बिबट्याची दहशत असल्याने शेतकऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी केली। अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। झालाय लोकांचा, आम्ही कायद्याच्या चौकटीत वागणारे लोक आहोत, पण आता कायद्याच्या चौकटीत राहण्यासारखी सुद्धा परिस्थिती नाही आहे। असे घरी बसायचं त्यापेक्षा म्हणजे गजाआड बसू इथपर्यंत लोकांची तीव्रता आहे। आम्ही डोंगरेंना आपल्या माध्यमातून रिपोर्टिंग केली, 2-3 दिवसात रेक्टिफिकेशन झालं तर ठीक, नाहीतर यापूर्वी जसं आंदोलन आजपर्यंत झालं नाही असं करण्याची आम्ही तुम्हाला निर्वाणीचा इशारा देतो। आम्ही प्रसंगी इथं तुमच्या कार्यालयाच्या बाहेर टाळेही ठोकणार, तुम्हाला कामही करू देणार नाही आणि सगळ्या तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत। मी काय बोलायचं असेल माझ्यानंतर कुमठेकरांशी बोलून घ्या, आपल्या यांच्याशी बोलून घ्या, यांच्याशी डोंगरेंशी।